बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे, पण या निवडणुकीपूर्वीच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी महायुतीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची जोरात चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या गत काही दिवसातील विधानांमुळे या चर्चेला बळ मिळालंय। लोकसभा निवडणुकीत महायुतीची हाराकिरी झाली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या हाराकिरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचा भाजपला कोणताही लाभ झाला नसल्याचा दावा या प्रकरणी करण्यात येतोय। भाजपच्या काही नेत्यांनीही या युक्तिवादाला खतपाणी घालणारी विधानं केली। यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत कलह वाढल्याचं चित्र आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडून आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची चर्चा सुरू झाली आहे। विश्लेषकांच्या मते लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी पाहता त्यांना महायुतीत विधानसभेच्या मनासारख्या जागा मिळणं जवळपास अशक्य आहे। त्यामुळे या मुद्द्यावरून अडचण होण्यापूर्वीच अजित पवार विधानसभा निवडणुकीत आपला वेगळा मार्ग निवडू शकतात। 288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेत सध्या भाजप सर्वात मोठा पक्ष आहे। त्यामुळे महायुतीत या भगव्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळणार हे स्पष्ट आहे। त्यामुळे उर्वरित जागांपैकी अधिकाधिक जागा आपल्या खिशात घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी मारामारी अर्थात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यंदा प्रथमच अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असणाऱ्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत, पण आता भाजपनं त्यांच्या या कार्यक्रमाला कडाडून विरोध केलाय। निवडणूक डोळ्यापुढे ठेवून भोळ्या बाबड्या वारकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी राहुल गांधी वारीत सहभागी होणार असतील तर आम्ही त्याचा निषेध आणि विरोध करतो, असं भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी या प्रकरणी म्हटलंय। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या 14 जुलै रोजी आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत। ते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेणार आहेत। ते सर्वसामान्य वारकऱ्यांसारखे वारीत पायी चालतील अशी माहिती काँग्रेस आमदार संजय जगताप यांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी त्यांच्या या कार्यक्रमाला विरोध केलाय। राहुल गांधी यांनी पालखी सोहळ्यात कॅटवॉक करू नये। राहुल गांधी आणि शरद पवार यांनी मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन पालख्यांचं दर्शन घ्यावं, त्याला आमचा विरोध नाही, पण राजकारणासाठी त्यांनी पालखी सोहळ्यात पायी चालू नये, असं रणजितसिंह निंबाळकर यांनी म्हटलंय। ते पुढे म्हणाले की राहुल गांधींनी आपल्या उभ्या आयुष्यात विठ्ठल माऊलींचं दर्शन घेतलं नाही, पण आता निवडणूक डोळ्यापुढे ठेवून भोळ्या बाबड्या वारकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी पालखी सोहळ्यात पायी चालणार आहेत। भाजप त्याचा निषेध करतो असं ते म्हणाले। या प्रकरणी त्यांनी पालखी सोहळा प्रमुखांची भेट घेऊन आपला विरोध दर्शवलाय। शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे। आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत असंही ते म्हणाले। आज पावसाळी अधिवेशनाच्या आधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते। याबाबत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, लाडकी बहीण योजना जरी काढली असेल तरी या सरकारला बहिणी मतदान देणार नाहीत। शासकीय योजनेतून मतं खरेदी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे। आमच्या बहिणी यांना भीक घालणार नाहीत ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही, निवडणुकीच्या तोंडावरच का सुचली, यातून काही निष्पन्न होणार नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। याशिवाय विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की आम्ही उमेदवार मागे घेणार नाही। महाविकास आघाडीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करेल का? यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की आमचे 3ही उमेदवार निवडून येतील ही खात्री आहे, तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रश्नच नाही असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं। ते पुढे म्हणाले की मराठवाड्यातून शेतकऱ्यांच्या 350 डीपी चोरीला गेल्या आहेत, त्यावर सरकारचं लक्ष नाही। शेतकऱ्यांचे 4600 कोटी रुपये सरकारनं दिलेले नाहीत। आपत्तीग्रस्तांच्या नावाला 15,000 कोटी सांगत शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत। सरकार शेतकऱ्यांसोबत बनवाबनवी करतंय। बीडमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी MIDCच्या नावाने लाटल्या। सरकार केवळ आम्ही खोटे नेरेटिव्ह सेट केले बोलतात, आम्ही काय खोटे नेरेटिव्ह सेट केले, तुम्हीच खोटं बोललात, अशी टीका त्यांनी यावेळी सरकारवर केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितलं की मणिपूरमध्ये हिंसाचार सातत्यानं कमी होतोय आणि राज्यात संपूर्ण शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। मणिपूरमधील शांततेसाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्व पक्षांशी चर्चा करत आहे। या दरम्यान मणिपूरमध्ये 14 महिन्यांपासून शांततेची प्रतीक्षा आहे। संपूर्ण राज्य मैतेई आणि कुकी या 2 भागात विभागलंय। इंफाळ खोरे मैतेईच्या ताब्यात तर राज्याची सीमा आणि डोंगराळ भागावर कुकी जोसचा कब्जा आहे। मणिपूरच्या 16 जिल्ह्यांपैकी 5 जिल्हे इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, बिष्णुपूर, कंचिंग आणि थोबल व्हॅली प्रदेशात येतात। तिथे सर्व सामान्य वाटते। खोऱ्यातील जिल्ह्यांचा मध्यभाग सामान्य असल्याचं दिसून येतंय।
जेव्हा भास्कर टीम इथं पोहोचली तेव्हा त्यांनी पाहिलं की इंफाळ पश्चिम जिल्ह्याच्या शेवटी फयेंग गावात पोहोचलो तेव्हा रस्त्याच्या कडेला छावणीत निगराणी सुरू होती. इथं महिला रात्रीही सुरक्षा पुरवतात. त्याचवेळी राज्यातील डोंगराळ जिल्ह्यांमधून विस्थापित झालेले हजारो लोक अजूनही मदत शिबिरांमध्ये आहेत. इंफाळ पूर्व जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील मदत शिबिरात राहणारी पीडित नगन थोईबी उपजीविकेसाठी चहाची टपरी चालवते. ते म्हणतात की सरकारनं मणिपूरमध्ये शांततेचा दावा करणं आश्चर्यकारक आहे. हेमंत सोरेन झारखंडचे 13वे मुख्यमंत्री बनले. तुरुंगातून सुटल्यानंतर 6व्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा राज्याची सूत्र हाती घेतली आहेत. ते झारखंडचे 13वे मुख्यमंत्री बनले. यासह ते तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे तिसरे मुख्यमंत्री ठरलेत. त्यांच्या आधी त्यांचे वडील शिबू सोरेन आणि भाजप नेते अर्जुन मुंडा यांनी 3 वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. हेमंत सोरेन यांची ही शपथही खास मानली जाते कारण 156 दिवसानंतर त्यांनी 31 जानेवारीला ज्या राजभवनात त्यांना अटक करण्यात आली त्याच राजभवनात पुन्हा शपथ घेतली. हेमंत सोरेन याला आपला विजय आणि भाजपच्या कारस्थानाचा पराभव म्हणतात. राजभवन इथं झालेल्या शपथविधी समारंभात राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी एकट्या हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यांच्यासोबत कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यानं शपथ घेतली नाही. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास मंत्र्यांची नावं अद्याप ठरलेली नाहीत. त्यामुळे हेमंत यांच्या मंत्रिमंडळात 3 महिन्यांसाठी नव्या चेहऱ्यांनाही स्थान मिळण्याची शक्यता आहे. येत्या 1 ते 2 दिवसात त्यांची नावं निश्चित होण्याची शक्यता आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अलीगडमधील हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. राहुल शुक्रवारी सकाळी पिलखाना गावात मंजू देवी यांच्या घरी पोहोचले. हाथरस अपघातात मंजू देवी आणि त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. राहुल यांनी कुटुंबियांकडून अपघाताची माहिती घेतली. पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. अलीगडमधील हाथरस दुर्घटनेतील 3 कुटुंबांना भेटल्यानंतर राहुल हाथरसला पोहोचले. तिथं त्यांनी एका उद्यानात हाथरस दुर्घटनेतील 4 बळींच्या कुटुंबियांची भेट घेतली. राहुल यांची भेट घेतल्यानंतर पिलखाना येथील मंजू देवी यांची मुलगी म्हणाली, राहुल सर म्हणाले की पक्षाचे लोक तुम्हाला मदत करतील, अजिबात काळजी करू नका, आम्ही इथे आहोत. ते म्हणाले की आता ते आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती नीना बन्सल यांच्या खंडपीठानं मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून 7 दिवसात उत्तर मागितलंय. ट्रायल कोर्टात अपील करण्याऐवजी ते थेट उच्च न्यायालयात का गेले असा सवालही न्यायालयानं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जुलै रोजी होणार आहे. केजरीवाल यांना 26 जून रोजी CBIनं अटक केली होती. सध्या ते 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आधीच मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहेत. केजरीवाल यांनी 3 जुलै रोजी CBI प्रकरणात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. त्यांचे वकील रजत भारद्वाज यांनी उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन आणि न्यायमूर्ती तुषारराव गेडेला यांच्याकडे लवकर सुनावणीची मागणी केली होती. रजत भारद्वाज म्हणाले होते की केजरीवाल यांना योग्य न्यायालयीन प्रक्रियेचं पालन न करता ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणाची सुनावणी 4 जुलैलाच होईल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यावर न्यायमूर्ती मनमोहन म्हणाले होते की संबंधित न्यायाधीशांना कागदपत्र वाचण्यासाठी वेळ मिळावा. यानंतर 5 जुलैला या प्रकरणाची सुनावणी झाली. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला गंभीर इशारा दिलाय. 13 जुलैनंतर 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करायचे की 288 मतदारसंघातील उमेदवार पाडायचे असा निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं होतं. मात्र राज्य सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी 13 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्व मराठा समाजाचं लक्ष लागलंय. आपण 13 जुलैपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिलाय. मात्र तोपर्यंत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही तर 13 तारखेनंतर निर्णय घेऊ असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आम्हाला राजकारण करायचं नाही, पण मराठा समाजाला हक्काचं आरक्षण दिलं नाही तर पुढील निर्णय मराठा समाजाला विचारून घेतला जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मराठा समाजाला विचारूनच 288 उभे करायचे की 288 पाडायचे याचा निर्णय घेऊ असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मनोज जरांगे पाटील सध्या मराठवाड्यात विविध भागांचा दौरा करतात. याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. या शांतता रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये मराठा विरुद्ध OBC वाद दिसून येतोय. या पार्श्वभूमीवर आता शांतता रॅलीचं आयोजन महत्त्वाचं ठरतंय.